ओके. तर मग आता काय पाहिलं आपण, हे पाहत आहोत. आता आपण मध्ये सांगितलं ना तुम्हाला, जे इंद्रक विमान आहे तिथं इंद्र राहत नाही सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. अजून ते कलरचं पण सांगितलं. ठीक आहे. हे आपलं जस्ट समजलं. हे काय लक्षात ठेवायचं काय आवश्यकता नाही आहे, फक्त महाभासून व्हावं कलरचं. ठीक आहे ना. कलर्सचे विमानं सांगितले. नंतर जल आधार, त्यानंतर वायू आधार, त्यानंतर उभय आधार आणि निराधार. कळलं का नाही? कोण कुठे समजले ना? हे फक्त माहीत असावं. हां, एवढं काय जास्त येत नाही. हां, तुम्हाला ते टाकायचं राहिलं, असं पाठवायचं काय माझ्याकडनं विसरून गेलं की. ठीक आहे, मी पाठवतो आज, सगळं पाठवतो आहे ना. ते तुम्हाला ते आज तकची न्यूज म्हणली होती ना, ती एक पाठवतो. आणि पुढं मला हे पण पाठवायचं आहे. काय हे कोण कुठं राहते हे आपण बघूया नंतर बरं का. हे म्हणजे तुम्हाला भावभाषण तेव्हा होईल. त्याचे व्हिडिओ जर बघितले ना तुम्ही, 3 व्हिडिओ बघावे लागतील, मग तेव्हा ते सगळं अजून भावभाषण होईल. ठीक आहे. पुढं ओके. तर आता आपण काय पाहणार आहोत, लौकांतिक देवाबद्दलची चर्चा बघणार आहोत. लौकांतिक देव समजलं आहे ना. लौकांतिक देव आहे ना. पहिल्यांदा काय सांगितलं, हे लौकांतिक देवाबद्दलची विशेष माहिती सांगितली. काय सगळे लौकांतिक देव जे आहेत बघा कसे सांगितले आहे त्यांची विशेषता. सगळे लौकांतिक देवांचे आयुष्य किती असते? 8 सागर. समजते का? हां, काय कमी जास्त नाही बरं का. तिथं जगन्य मध्यम उत्कृष्ट भेद नाही. सगळे किती आहेत? 8 सागरवाले. त्यानंतर सांगितलं, आता ते कुळ आपण बघायचं आहे. फक्त अरिष्ट कुळातले जे लौकांतिक देव आहेत त्यांची आयु किती सांगितलं? 9 सागर आहे. ठीक आहे ना. पण बाकी सगळे कसे आहेत? 8 सागरवाले. पुढं हे सगळे लौकांतिक देव कसे सांगितले? 14 पूर्वधारी आहेत. त्यांना काय सांगितलं? 14 पूर्व. 14 पूर्व म्हणजे काय? 12 अंगांचं ज्ञान. मग 14 पूर्व का म्हटलं जातं? कारण खूप वेळा काय असं 11 अंग आणि 9 पूर्वापर्यंत जातं ना. मग 11 अंग 9 पूर्वापर्यंत जो जातो तो कोण असतो? मिथ्यादृष्टी. त्या पुढे जाऊ शकत नाही तो. कळलं का नाही? मग जेव्हा 14 पूर्व शब्द येतो त्यामध्ये काय गर्भित असतं? पूर्ण 12 अंग आले, द्वादशांग. समजलं का नाही? तर अशा प्रकारे हे 12 अंगाचे पाठी आहेत हे सगळे लौकांतिक देव. कळलं? पुढं सांगितलं, हीन अधिक वृद्धीने कसे आहेत? रहित. हे जे लौकांतिक देव असतात का नाही, बघितलं ना आपण पंचकल्याणकमध्ये येतात की. तपकल्याणकाच्या वेळेस आपण पोरांना काय पांढरे कपडे घालतोय की, है ना, बघितलंय की ते. मग ते हीन अधिक वृद्धीने रहित असतात. पुढं सांगितलं कसे असतात? विषयाच्या आसक्तीने रहित. म्हणजे इथं वृद्धी नाही. त्या लौकांतिक देवांच्या काय बायका पोरं ढोरं काय नाही, सगळे कसे आहे सांगितलं? अहमेंद्र आहेत. लौकांतिक देवाबद्दल बघतोय बरं का. हे कोणाबद्दल बघतोय आपण? लौकांतिक है ना, देवांच्या बद्दल बघतो आहोत. तर ते सगळे अहमिंद्र आहेत है ना. मग पुढं सांगितलं, विषयांच्या आसक्तीने कसे असतात? विरक्त असतात. वैराग्य असतं सदैव त्यांच्या हृदयामध्ये. पुढं ते देवर्षी नामवाले. म्हणजे सगळे देव कसे बाकीचे भोगात मस्त आहेत ना, पण लौकांतिक जे देव आहेत ते देवांचे ऋषी. ऋषी समजतं का नाही? देवांमधले ऋषी. त्यामुळे काय झाले? देवर्षी. साधू, देवगतीतले साधू. कळलं का नाही? हां, देवर्षी नामवाले आहेत. पुढं अनुप्रेक्षामध्ये दत्तचित्त. म्हणजे 12 भावनांमध्ये सांगितलं काय आहे? चित्त म्हणजे मन सदैव आहे. सदैव 12 भावनांचं चिंतन करतात वैराग्याचं. हां हां, तिथं पण चालू आहे. बरोबर आहे की. फक्त हे कसे आहेत हे आता सांगणार आहे ते, की हे सगळे जे आहेत ते आपल्या काय आहेत, काय ते कल्पविमानामधले हे आहेत लौकांतिक देव कल्पवासीमध्ये. आणि कल्पातीत देवांमध्ये ही ते काही विषय सगळा संपला. पण हे कल्पवासींमध्ये हे विशिष्ट देव आहेत थोडेसे. आणि जे येतात का नाही ते कोण येतात? इथलेच येतात.
कळालं का नाही? वरच्या स्वर्गातले 9 ग्रह वेग, 9 अनुदिश, 5 अनुत्तरवाले जे देव आहेत का नाही ते कधी येत नाहीत. दीक्षा कल्याणक ना, तीर्थंकरांच्या दीक्षा कल्याणकाला वैराग्याची अनुमोदना करायला जे लौकांतिक देव येतात ते कुठले येतात? 5व्या स्वर्गातलं 5वा 6वा स्वर्ग आहे का नाही, बघणार आहे आपण कुठं आहे काय ते बघणार आहे. मी अजून काय सांगत नाही होतं, म्हणलं हे सोपं घ्यावं आहे ना. तर मग सांगितलं काय आहे, 5व्या 6व्या स्वर्गामध्ये अगदी वरच्या साईडला एका ठिकाणी आहेत लौकांतिक जे देव राहत आहेत. कळलं का नाही? मग ते येतात. कळलं ना? हां. नाही, सगळ्यांना समान वृद्धी आहेत त्यांना. आता इथे बाकीच्या स्वर्गात कसं आहेत, वृद्ध्या कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत ना. जसं आपण बघितलं नाही का, इंद्र त्याला जास्त वृद्धी, प्रतींद्र सामानिक त्रायस्त्रिंशत वगैरे, परत वृद्धी वैभव कमी होत जातं ना सगळ्यांकडं कॅटेगरी. किंवा अजून पहिल्या दुसऱ्या स्वर्गापेक्षा वरच्या स्वर्गामध्ये अजून वृद्धी जास्त, तिसऱ्या चौथ्यामध्ये अजून वृद्धी जास्त, वैभव जास्त, सगळं असं असतं ना. पण इथं तसं नाही आहे, इथं सगळं सेम, आयु समान है ना, वृद्धीमध्ये कमी जास्तपणा नाही है ना. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे वरचे कल्पातीत आहेत का नाही, साधारण त्यांच्यासारखं सगळं आहे इथं. कल्पातीत आहेत का नाही जे 9 ग्रह वेग, 9 अनुदिश, 5 अनुत्तरमध्ये, साधारण त्यांच्यासारखं सगळं इथं आहे. लक्षात आलं का? हां ना. मग पुढं सांगितलं 12 भावनांमध्ये सांगितलं सदैव आहेत, अवशेष इंद्रादी देवांचे पूज्य. आता बाकीचे देव काय करणार, एवढे चांगले वैराग्यवाले असतात त्यामुळे बाकीचे देव त्यांना आपला हात जोडणार, श्रेष्ठ समजणार ना, श्रेष्ठ मानणार. पुढं दीक्षा कल्याणक के समय तीर्थंकरों को प्रतिबोधन देने में तत्पर. दीक्षा कल्याणक जेव्हा येतं तेव्हा तीर्थंकरांना संबोधन करायला किंवा त्यांच्या वैराग्याची अनुमोदना करायला लगेच ते येतात. कळालं का नाही? कारण त्यांना तीच भावना असते. कारण हे सगळे कसे असतात, इथं अजून दिलं नाही का, हे सगळे एक भावावतारी असतात. इथं जे जन्मतात का नाही हे सगळे कसे असतात सांगितलं, एक भावावतारी. एक भावावतारी म्हणजे नियमाने वर्ण खाली येणार, मनुष्य होणार, दीक्षा घेणार, मोक्षाला जाणार. कळलं का? हे असे असतं. पण हे होणं एवढं सोपं नाही. आता हे सगळं आता बघ, चाल बघू आपण. हां, काय आता हे कुठं आहेत तर बघ, आता थोडंसं समजून घ्या. ब्रह्मलोकाच्या शेवटी कुठं आहे ब्रह्मलोक? कितवा आहे ब्रह्मस्वर्ग? 5वा आहे ना. ब्रह्म म्हणले ह्याचा अर्थ कुठं यायचं आपल्याला? दक्षिण साईडला. कुठं बघायचं आहे? हां, मग ते ब्रह्मलोक शेवटी ऐशान आधी 8 दिशाओं में आहे ना, म्हणजे 8ही दिशेला, म्हणजे त्या लास्ट लेवलला 5वा स्वर्ग जिथं संपतंय का नाही, त्याचं शेवटचं पटल जे आहे का नाही तिथं त्या लास्ट लेवलला 8 दिशामध्ये लौकांतिक देवांचे काय सांगितलेले आहेत? 8 कुळ आहेत आहे ना. आता बघणार आपण, हळूहळू बघणार, एक 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 कुळीनं वाचतोय है ना. 8 कुळामध्ये एकूण सांगितलं लौकांतिक देवांचं प्रमाण मी सांगितलेलं आहे 55,468 आहे. 55,468. कसं काय बघा आता हा ना. 8 दिशेला पहिलं कुठली आहे? ही सारस्वत आहे का नाही. ही कुठली दिशा? ईशान दिशा. इथून सुरुवात केली. सारस्वत आणि आदित्य हे काय आहेत? 2 विमान आहेत. इथं देव किती आहेत ही संख्या पण फिक्स आहे. कळलं का? आलं लक्षात? ही संख्या पण फिक्स आहे. किती? 707. 707 समजलं? 8 दिशा बघतो आपण. पुढं त्यानंतर इथं बघा वन्नी अरुण 7007. 7007 कळते का? है ना. पुढं गर्दतोय तुषित 9009. 9009. पुढं अव्याबाद अरिष्ट 11,011. 11,011. ही विमानांची संख्या नाही आहे, ही कोणाची संख्या आहे? देवांची संख्या आहे. लौकांतिक देव. मग ह्या सगळ्यांची टोटल केली तर किती येते सांगितलं? 55,468. समजलं का? भावासन झालं का? पुढे जाऊ. हां,
ह्यापैकी 11,011 अरिष्ट देव श्रेणीबद्ध विमानामध्ये आहेत. हे जे अरिष्ट देव आहेत का नाही, हे फक्त श्रेणीबद्ध विमानामध्ये आहेत. म्हणजे इथलं जे विमान आहे का नाही ते श्रेणीबद्ध आहे, पण बाकीची जी विमान आहेत का नाही, पूर्व दिशेचं असो, दक्षिण काय इकडचं दक्षिण असो, पश्चिम वगैरे, हे श्रेणीबद्ध विमानं नाही आहेत. ती सगळी कुठली विमानं आहेत? प्रकीर्णक विमान आहेत. प्रकीर्णक समजलं ना, फुलांनी विखुरलेलं. फक्त अरिष्ट जे विमान आहेत ना, हे सांगितले अरिष्ट कुळातले जे आहेत हे कुठं आहे सांगितलं? श्रेणीबद्ध विमानामध्ये आहेत. समजलं? कुठल्या स्वर्गामध्ये? ब्रह्मोत्तर. ठीक आहे ना, त्या स्वर्गात. मग सांगितलं 11,011 अरिष्ट देव श्रेणीबद्ध विमानामध्ये आणि बाकीचे 44,457 लौकांतिक देव गोल आकारवाल्या प्रकीर्णक विमानामध्ये राहतात. समजतंय? अशा प्रकारे 8 कुलांच्या नाम जे आहेत तेच त्यांच्या विमानांची नावं आहेत. हे 8 कुळ झाले आणि तीच त्यांच्या काय झाले? विमानांची नावं. कळलं? पुढं 8 कुलों के अंतराल में लौकांतिक देवों के 16 कुल है. आता हे 8 कुळ झाले प्लस अजून 16 कुल पण आहे त्यांचे. कळलं का नाही? ह्या 16 कुल सांगितलं काय? इन 16 कुल के प्रत्येक कुल में 2002 की वृद्धि होती हुई 16 कुलों का कुल प्रमाण किती आहे? 3,52,352. कळलं? म्हणजे काय केलं बघा इथं, हे तर आपण 8 नंबरचं बघितलं का नाही, 11,011. हां, आता इकडं बघा. आता इथून काय होणार? 9व्या नंबरपासून बघा. 9वा नंबर लिहिला का इथं वर मी? अग्न्याभ. अग्न्याभ दिसतंय ना? का मोठं करायचं थांबा. आलं का? हां, हे 9वं काय आहे? अग्न्याभ. हे आता काय असणार आहेत? 8च्या मध्ये आहेत ना 16 कुळ. 8 कुळ बघितले ना आपण अगोदर. आता 8च्या मध्ये आहेत 16 कुळ आहे ना. अग्न्याभ, सूर्याभ, चंद्राभ, सत्याभ ह्यामध्ये काय होत चाललेली आहे? 2002ची वृद्धी होत चालली आहे ना. 7,007, त्यानंतर 9,009, 11,011, 13,013, 17,017, 19,019, 21,021, 23,023, 25,025, 27,027, 29,029, 31,031, 33,033, 35,035, 37,037. सगळ्यांची नावं तिथे दिलेली आहेत. त्या कुळांची नावं आहेत ती. कळलं का नाही? मग अशा प्रकारे तिथे सांगितलं काय आहे? ह्या 8 कुळाच्या अंतराळामध्ये लौकांतिक किती आहे सांगितलं? 16 कुळ आहेत. ह्या 16 कुळांच्या प्रत्येक कुळामध्ये 2-2 हजारची वृद्धी होत गेलेली आहे. एकूण संख्या किती सांगितली? 352. लक्षात ठेवायला. एकूण संख्या किती आहे? 352. सोपं आहे ना? हां, मग 352 अधिक 55,468 बरोबर किती? 4,07,820. एवढे सगळे लौकांतिक देवांचं काय झालं? प्रमाण आलं. बस एवढे आहेत. अख्ख्या 2.5 द्वीपातनं जास्तीत जास्त किती होणार आहे सांगितलं लौकांतिक देव? 4,07,820. म्हणजे जागा केवढी आहे समजलं का? म्हणून म्हणालं उगं कोलिबी होत नाही तिथं. आणि आयुष्य किती आहे प्रत्येकाचं? परत 8 सागर. फक्त कुणाचं सांगितलं होतं? अरिष्ट कुळ. अरिष्ट कुळातले कुठे तिथं सांगा बरं? हे श्रेणीबद्धवाले आहेत का नाही? हे श्रेणीबद्धवाले. हां, हे ह्यांचं फक्त 9 सागर आहे. बाकी सगळे 8 सागरवाले आहेत. सागर समजते? सागर ते काय लगेच जाणार नाही. 5वा गा, 6वा गा, परत 6वा, परत 5वा, परत 14. समजते का? किती मोठा विषय आहे. आणि ऑलरेडी किती बुक आहेत. म्हणून म्हणालो उगा नाही तर म्हणता हां बरं आहे, एका भावात मोक्षाला जाते चांगलं आहे ना. ब्रह्मचारी आहेत सगळे इथले. कळलं का? हा ना, चांगले उगा को नाही, विमान नाही आहे. विमानांची त्यांनी संख्या नाही सांगितली, पण त्यांनी हे सांगितलं काय की तिथं राहणारे देव किती तर 11,011.
श्रेणीबद्ध विमान, पण मला तर वाटतं की एकच विमान असावं. मला नाही वाटत जास्त विमानं असतील, पण काय एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही तसं, कळलं का. पण मला वाटतं काय आहे की कारण ते खूप मोठं असतं, कारण श्रेणीबद्ध विमानं सगळी असंख्यात योजनवाले आहेत. काय सांगितले, सगळी विमानं किती आहेत, असंख्यात योजनाची आहेत. त्यामुळं ते खूप मोठं विमान झालेलं आहे. त्यामुळे असं माझं वाटतं आहे. परंतु जर शास्त्र जर असं असेल की बाबा असतील अजून, तर असतील थोडेफार विमानं. पण नाव दिलेलं आहे ना विमानाचं, त्यामुळे मला तर वाटतं की अरिष्ट विमान असं नाव दिलं आहे का नाही, मग दुसऱ्या विमानाचं नाव परत अरिष्ट असणार नाही ना. त्यामुळे मला तर वाटतं की हे एकच विमान आहे. हा माझा तर्क आहे. कळलं का नाही. अरिष्ट कोळं आणि त्यांनी सांगितलं जे कोळं आहेत तेच त्यांची विमान आहेत. त्यामुळे ही सगळी विमानं सांगितली असतील आणि त्यात तेवढेच देव राहत असतील असं मला वाटतं. बाकीचे तर प्रकीर्णक आहेत, त्यामुळे ते संख्यात असंख्यात योजनवाले आहेत, त्यामुळे तेवढे राहायला काय अडचण नाही त्यांना. कळलं ना. ठीक आहे. अशा प्रकारे हे लौकांतिक देवांची सगळी चर्चा समजली का. है ना. हे फक्त विशेषता आहे. आणि हे कुठं आहे सांगितलं होतं, कुठं आहे फक्त हे लौकांतिक देव, हे 5व्या स्वर्गाच्या अंत आहे ना, जिथं 5वा स्वर्ग संपायला लागला तिथं हे असे विमानं सापडतात. आणि 5व्या स्वर्गाचे शेवटी तिथं इंद्र पण आहे बरं का. ते आपण बघितलं ना, इंद्र सगळे शेवटच्या पटलात राहतात ते, नाही का नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हे सगळी चर्चा आपण पाहिलेली आहे. बाकीचं उद्याच्याला पाहूया. हा ना. फक्त जरा थोडं हे करून या, काय जे व्हिडिओ मी आता पाठवायचे राहिले ते पाठवतो, ते व्हिडिओ बघून या, म्हणजे अजून खूप खुलासा होईल तुम्हाला.